कामगारांच्या न्याय हक्कांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननं ठाम भूमिका घेतली आहे। कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा कामगार मेळाव्यातून देण्यात आलाय। याचवेळी स्वाभिमानी समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा आणि भारतीय जवानांसाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। शाहू स्मारक भवन इथं वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या 10 मे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेसाठी झुंजणाऱ्या भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय जवान अमर रहे, जय जवान अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं। कार्यक्रमांची सुरुवात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात झाली। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला। या मेळाव्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी कामगारांसाठी संघटना करत असलेल्या कार्याची माहिती दिली, तर प्रमुख पाहुणे आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्ते राज अटकोरे यांनी माथाडी आणि जनरल कामगारांच्या समस्यांवर भाष्य करताना लढण्यासाठी सज्ज राहा असं आवाहन केलं। कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली। या मेळाव्यात 11 ठराव मांडण्यात आलेत। कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारनं त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। कार्यक्रमात निर्मला वनशिव, विलास वनशिव, प्रशांत वाघमारे, प्रमोद कदम, दयानंद कांबळे, फरजाना नदाफ, सलमा मेमन, नजमा मोकाशी, कल्पना शेंडगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।